अमरावती शहरात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी हत्या समोर आली आहे। गोपालनगर परिसरातील सुतगिरणीजवळ एका 65 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। रात्रीच्या अंधारात अज्ञात आरोपीने हा रक्तरंजित प्रकार घडवून आणला आणि घटनास्थळावरून फरार झाला। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून राजापेठ पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे। अमरावतीच्या गोपालनगर परिसरातील सुतगिरणीजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मृत व्यक्तीची ओळख माणिक बडीराम बोरकर, वय 65 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार गोदावरी कॉलनी, अमरावती अशी करण्यात आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उशिरा रात्री अज्ञात आरोपीने माणिक बोरकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आहे। घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसराची पाहणी करत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलाय। हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलिसांकडून सर्व शक्यतांच्या आधारे तपास सुरू आहे। परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत असून संशयितांच्या हालचालींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या धक्कादायक घटनेमुळे गोपालनगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारींच्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। राजापेठ पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्याकरिता विशेष पथके तयार केली असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। गोपालनगरमधील या हत्येमागचे कारण काय? आरोपी कोण आणि हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला की अन्य कोणत्या कारणामुळे? याचा तपास आता राजापेठ पोलीस करीत आहेत। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी बघत राहा आपण सिटी न्यूज।